प्रत्येक मुलीला लग्न झाल्यानंतर माहेरातून सासरी येताना बाळकृष्णाची मूर्ती आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते। नवीन संसार थाटल्यानंतर या दोन मूर्ती देवघरामध्ये असायलाच हव्यात। या व्यतिरिक्त तुमचं ज्या कुळामध्ये लग्न झालेलं आहे त्या कुळाची कुलस्वामिनी म्हणजे कुलदेवी आणि कुलदैवत यांचा टाक किंवा यांची मूर्ती किंवा यांचा फोटो यापैकी एक काहीतरी आपल्या देवघरामध्ये असायलाच हवं। तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांच्या टाकाशिवाय किंवा मूर्तीशिवाय किंवा फोटोशिवाय तुमचं देवघर अपूर्ण आहे। कुलदेवी म्हणजे स्त्री देवता आणि कुलदैवत म्हणजे पुरुष देवता। कुलदेवी आणि कुलदैवत यांच्या आशीर्वादामुळेच आज तुमचं कुळ आहे, तुमचं कुटुंब आहे आणि इथून पुढेही राहणार आहे। तुमच्या कुळाची कुलदेवी आणि कुलदैवत यांचा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या तुमच्या कुळामध्ये मान सन्मान केला गेलेला आहे। वर्षानुवर्ष कुळाच्या